आता तू जे काही करणार ना ते फक्त आणि फक्त तुझ्या डॅडूसाठी. आता ही अंगठी स्वतःच्या बोटात घाल आणि म्हणायचं, सुयश, मी तुझ्याशी लग्न करायला तयार. खूप उशीर झालाय आदित्य. या सगळ्यालाच आता खूप उशीर झालाय. सगळं प्रेम व्यक्त करायची अशी कुठलीच वेळ नसते असं तूच म्हणाली होतीस ना. अरे हो, पण लग्न करण्याची वेळ असते जे माझं होणार आहे. आणि आता ते थांबवणं कोणाला जमणार नाही ना, मला ना तुला. सई, अगं तू नको ना काळजी करूस. आता मी शमशेर सिंग बनायचं ठरवलंय. अरे पण मग हे आधीच का नाही ठरवलंस? सगळं मनात होतं तर बोलला का नाहीस? का दादा मामांच्या वचनात अडकून राहिलास इतके दिवस? तेवढं एकच कारण नव्हतंच आहे. मग काय कारण होतं सांग मला. तुझी मेडिकल कंडिशन. काय सांगू तुला, फक्त दादा मामालाच वचन नव्हतं दिलं, तुझ्या आईलाही वचन दिलं होतं मी. नाही, एक मला कळत नाहीये तू काय बोलतोयस ते. सही, तुला सिव्हिअर अॅनिमिया आहे. तुझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुझं लग्न जर एखाद्या चांगल्या डॉक्टर मुलाशी झालं तर तो माझ्यापेक्षा तुझा चांगला सांभाळ करेल असं वाटायचं. पण मी एक मिनिट, हे सगळं कोणी सांगितलं तुला? तुझ्या आईने. पण मी सांगतो ना सई, मी खूप काळजी घेईन तुझी. मी खूप अजून काम करेन, खूप पैसे मिळवण्याचा खूप प्रयत्न करेन आणि तुझा इलाज. त्याची काही गरज नाहीये, कारण हे सगळं खोटं आहे. नाही ग, तुझ्या आई बाबांनी तुला जाणवू दिलं नसेल. आणि सगळं खरंच आहे. आदित्य, अरे तू मूर्खस का? मला काही झालेलं नाहीये. तू हवं असलं तर सगळे माझे मेडिकल रिपोर्ट्स बघ, फॅमिली डॉक्टरांशी बोल हवं असलं तर माझ्या. मी एकदम फिट अँड फाईन आहे. म्हणजे सारखं चक्कर यायची ते. अरे यार आदित्य, तूच नीट आठव, विचार कर नीट. जेव्हा जेव्हा मला चक्कर आली होती तेव्हा तेव्हा आयदर मी उपाशी पोटी होते किंवा पुन्हा तानात फिरत होते किंवा मेजर स्ट्रेस मध्ये होते. आदित्य, मी नाजूक असेल कदाचित, पण आजारी नाही. अरे एक मिनिट. म्हणजे तुझी आई खोटं बोलली तुझ्याशी. आपण एकमेकांपासून दूर जावं म्हणून खेळ खेळली ती. तितका कसा रे चांगला आहेस तू? काय त्रास आहे राव. नाही, बास झालं आता. चांगलं म्हणून सगळ्यांनी खूप माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतलाय. आता आदित्य कश्यप वाईट नाही वागणार, पण तेच करणार जे बरोबर आहे. बघ तू काय करणार आहेस तू? मी नाही, आपण लग्न करतोय. चल. आदित्य थांब. नाही, आता कशासाठीच नाही थांबायचंय. आणि थांबावं लागेल आदित्य, कारण आता सगळं इतकं सोपं उरलं नाहीये. सई, आदित्य, तुझ्यातला शमशेर सिंग जागा झाला असला ना तरी माझ्यातला शमशेर सिंग मेलाय आता. माझी खूप इच्छा होती, इच्छा आहे तुझ्याशी लग्न करण्याची, संपूर्ण आयुष्य तुझ्या बरोबर घालवण्याची, कायमची तुझी होण्याची. पण कदाचित माझी इच्छा आणि मी कायमची अपुरी राहणार आहे. आदित्य, तू जा ना इथून. तू इथे असलास की मला हसून जास्त रडू येईल. तू नको बघूस. बरं, मग एक काम कर, तूच डोळे बंद कर आणि मी इथं नाहीच असं समज.
डोळे बंद कर आणि मोठा श्वास घे. आपलं काय ठरलंय? ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. मला माहिती आहे आता तुझ्या समोर खूप मोठे प्रश्न आहेत, पण माझे काही छोटेसे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं देशील? हो. हे बघ, जर तुझे सगळे प्रॉब्लेम सुटणार असले तर तू करून टाक सुयशशी लग्न. पण मग जेव्हा तुला तुझा जवळचा मित्र हवासा वाटेल तेव्हा काय करशील? फालतूच्या गप्पा माराव्याशा वाटल्या तर त्या कोणाबरोबर मारशील? मन मोकळं करावं असं वाटलं तर कोणासमोर करशील? सगळा राग समोरच्यावर काढावा असं वाटला तर तेव्हा समोर कोण असेल? कॉफी पिताना जर त्याची ओठाला लागून त्याची मिशी झाली तर न हसता कशी पुसशील? टपरीच्या इथे कटिंगचा घमघमाट सुटला तर ती तलप कशी मारशील? बर्फाचे गोळे खायची रेस कोणाबरोबर करशील? तुझं माझं आपलं गाणं वाजलं तर कान कसे बंद करशील? मेरी रात मुझे जानत हो, मेरी रात. समोर समुद्र दिसला तर डोळे कसे बंद करशील? आसपास चाफ्याची रातराणीची झाडं असली तर श्वास कसा थांबवशील? आणि या सगळ्या गोष्टी जरी तू जमवून आणल्यास, जमवशीलच, तरी ते करताना माझी आठवण येईलच ना. ती कशी घालवशील? आता जर या सगळ्या प्रश्नांची तुझ्याकडे उत्तरं असली तर सांग मला, मी ताबडतोब निघून जाईल. आहेत उत्तरं? हो, आहेत. तुझ्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे आणि ते आहे माझ्याकडे. इथे माझ्या समोर येते उत्तर. माझं उत्तर नेहमीच तयार होतं आणि ते उत्तर काय आहे हे तुलाही नीट माहिती होतं. तरी माझा जीव नकोसा केलास आणि आता म्हणतोयस की मी तुला तुझ्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाचं. आता म्हणतो मेरी जान, मुझे जान कहो मेरी जान. या शब्दांचा खरा अर्थ आजवर कळला नव्हता मला. रात्र आणि रात्रीच खुलते, पण ती रात्र आज असेल असं वाटलं नव्हतं. सगळं स्वप्नात घडत होतं आणि स्वप्नच राहणार आहे असं वाटत होतं. पण ते स्वप्न आज खरं होतंय तर खरंच वाटत नाहीये. आदित्य, या क्षणाची मी जेवढी वाट पाहिली आहे ना, तेवढी वाट या जगात कोणीही पाहिली नसेल. पण घाबरू नकोस, मी जशी वाट पाहिली तशी तुला वाट बघायला नाही लावणार मी. तू घातलेली मागणी
मला मान्य आहे. माझंही तुझ्यावर अशक्य, अचाट, अफाट, भयंकर, तुडुंब प्रेम आहे. आणि म्हणूनच आदित्य कश्यप, मी सई बिराजदार तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. बेटो, ए बेटो, आदित्य, तुला पटकन लप कुठेतरी. तू इकडे, नाहीतर तू प्लीज लावून ना कुठेतरी. नाही सई, सई, आता मी चाललो. सई, आदित्य तुला कळत नाहीये का रे? खूप प्रॉब्लेम आहे. तू आत्ताच्या आता इथून पळून जा नाही प्लीज. सई, आता नाही पळणार आहे. खूप पळून झालं. तुला मला एकमेकांपासून खूप दूर लोटून झालं. आता बस. आता मी सामोरं जाणार. आणि सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगून तुझ्याशी लग्न करणार. शशी, शशी, तुझ्या थांबा बिराजदार. मी आज इथं हात उचलायला नाही, हात मागायला आलोय. कदाचित ही वेळ चुकीची असेल, ही जागा चुकीची असेल, तुम्हाला सांगण्याची ही पद्धतही चुकीची असेल कदाचित. पण हे प्रेम चुकीचं नाही. आणि ह्या प्रेमासाठी घेतलेला हा निर्णय तर अजिबातच चुकीचा नाहीये. माझं तुमच्या मुलीवर आणि तिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. आणि आम्ही लग्न करणार. वा मर्द मराठी मिडल क्लास बॉय. अरे भीक मागून पोट भरत नाही तर चोरी करायला लागलास तू. अरे चोरायचेच होते तर कपडे चोरायचे, घरातले दागदागिने चोरायचे. तू तर माझी होणारी बायकोच चोरायला आला. नाही सुयश, तुझी नाही, सई माझी होणारी बायको. काय काय बोललास? राहू दे सुयश, तुझ्याच्याने नाही जमायचं. माझ्यावर हात उचलणंही नाही आणि सईशी लग्न करणं तर नाहीच. हे तू सईलाच विचार. बेस सांगायला तू कोणाशी लग्न करणारस? मी आदित्यशी लग्न करणार आहे. ओके, तुमच्या दोघांचं ठरलंय तर मी जातो. विश यू हॅपी
मॅरिड लाईफ. अरे तिच्याकडे काय बघतोय? विश यू व्हेरी व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. कॉंग्रॅच्युलेशन. फादर-इन-लॉ, कॉंग्रॅच्युलेशन्स. एव्हरीबडी कॉंग्रॅच्युलेशन्स. लग्न ठरलंय त्यांचं. जा आहेर देऊन या. नीट पकडलंय ना? हे पकडलंय ना नीट? हो सर. जास्त वळवळ करू नकोस, कळलं का? हे धरा रे नीट त्याला. धरा. सुयश, काय रे सुयश, पटवर्धनची पंगा घेतोस? माझ्या फटक्यात पाय घालतोस? धर त्याला मागून. पटवर्धनांच्या सोन्यावर वाकडी नजर टाकतोस? शांत हो. प्लीज त्याला मारू नका. लायकी तुझी सईशी लग्न करायची. लायकी तर तुझीही नाहीये सुयश. पण माझं प्रेम आहे सईवर. हा बोल. तुझं सईवर प्रेम नाही. माझं सईवर प्रेम आहे. मारा. जोपर्यंत हा म्हणत नाही ना याचं सईवर प्रेम नाहीये तोपर्यंत मारा याला. तुझं सईवर प्रेम नाही. बोल. माझं सईवर प्रेम आहे. शेवटचं सांगतोय, मिडल क्लास. बोल, तुझं सईवर प्रेम थांबा. जास्त मारू नका. त्याचं त्याला मरू दे.
इथे लग्न आहे मला इथे घाण नकोय. उचलून बाहेर फेकून याला. मेला नाहीये तो अजून, पण मरेल. आता आपल्या आयुष्यातून आदित्य कश्यप परमनंटली डिलीट. तेव्हा तू पण त्याला डिलीट करून टाक. तुझ्या मनातलं आदित्यचं प्रेम मारून टाक. आज तुमच्या लव्ह स्टोरीचा दी एंड झालाय.